स्वागत आहे तुमचं एस के मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बायस थेरम म्हणजे काय हे आपण काय करतोय डिस्कस करतोय, जो की प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स ह्या सब्जेक्टमधील सर्वात इम्पॉर्टन्स थेरम आहे. आणि हा इम्पॉर्टन्स होणार आहे AIDS, IT, AIML आणि CS आणि रोबोटिक्स आणि ॲटोमेशन ह्या ब्रांचसाठी. सो सर्वांना हा थेरमवर 100% फिक्स क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे. सो सर्वांनी काळजीपूर्वक लास्टपर्यंत व्हिडिओ काय करायचा आहे पाहायचा आहे. ओके, सर्वात पहिले आपण त्या थेरमचं स्टेटमेंट काय आहे ते आपण समजून घेऊया. ओके, आता बघा स्टेटमेंट आपण काय म्हणतोय. बघा स्टेटमेंट काय म्हणतोय आपण बघा इथं स्टेटमेंटमध्ये काय म्हणतोय, लेट एस बी द सॅम्पल पेस. आता आपण काय करतोय, येस हा एक तुमचा सॅम्पल पेस घेतला आहे. आता सर्वांना सॅम्पल पेस म्हणजे काय ते माहिती आहे, बरोबर ना. एस हा तुमचा काय आहे सॅम्पल पेस आहे. आणि त्या सॅम्पल पेसमध्ये असे परत काय घेतलेत आपण E1, E2 अँड सो ऑन EN बी एन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. बरोबर ना, आपण काय घेतलेत एन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट घेतलेत. आता म्हणजे काय, तर जे काय इव्हेंट एन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहे जसं की E1 असेल, E2 असेल अँड सो ऑन EN असेल, त्यातला E1 जर ऑकर होत असेल तर E2 ऑकर होणार नाही आहे. E2 जर ऑकर होणार असेल तर रिमेनिंग त्या एनपैकी बाकीचे ऑकर्स होणार नाहीत. त्यांना काय म्हणायचं म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. आणि जे म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आहेत ते असोसिएट कोणासोबत आहेत, ते असोसिएट्स आहेत विथ अ रँडम एक्सपेरिमेंट. मग हा रँडम एक्सपेरिमेंट तुम्हाला कोणताही दिलेला असू शकतो तुमच्या दिलेल्या क्वेश्चनमध्ये, जसं की टॉसिंग अ कॉईन असेल, थ्रोईंग अ डाईस असेल एक्सेट्रा. बरोबर. आपण परत काय म्हणतो पुढे, इफ ए इज एनी इव्हेंट. परत ए हा एक आपण काय घेतला आहे, एक एनी इव्हेंट घेतला आहे. एनी इव्हेंट विच ऑकर्स विथ E1 और E2 और E3 अँड सो ऑन EN. म्हणजे ए हा एक इव्हेंट आहे, तो काय करतोय ऑकर होतोय, कोणासोबत होतोय E1 सोबत होतोय किंवा E2 सोबत होतोय किंवा EN सोबत होतोय. बरोबर ना. म्हणजे ह्या साऱ्या कंडिशन दिलेल्या असतील तर आपल्याला काय फाइंड आउट करायचे, तर बघा आपल्याला फाइंड आउट काय करायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ. आपल्याला फाइंड आउट करायचे प्रोबॅबिलिटी ऑफ EI गिव्हन ए. त्याला कसं लिहिलं जातं तर बघा, न्यूमरेटर आपण डिनोमिनेटर ह्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं. कसं लिहिलं जातं, प्रोबॅबिलिटी ऑफ EI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन EI. बरोबर ना. आता आपण हा जो थेरम जो वाचला आहे, बरोबर ना, हा जो थेरम वाचला आहे तो आपल्याला लगेच लक्षात येणार नाही. त्याच्यासाठी आपण एक काय करतो मित्रांनो, एक डायग्राम काढतोय. त्या डायग्रामच्या थ्रू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता इथं मी काहीतरी एक रँडम मी काय घेतो, एक सॅम्पल पेज घेतोय. बरोबर ना. मी काय घेतोय सॅम्पल पेज घेतोय. आता बघा हा सॅम्पल पेज घेतला आहे मी. त्या सॅम्पल पेजला आपण नाव काय दिलं स्टेटमेंटमध्ये, एस हा तुमचा काय आहे सॅम्पल पेज आहे. बरोबर. आणि त्या सॅम्पल पेजमध्ये आपण छोटे छोटे काय केलेले आहेत, आपण त्या सॅम्पल पेजमध्ये छोटे छोटे असे काय केलेले आहेत, एक इव्हेंट घेतले आहेत. हा तुमचा पहिला जो असेल तो E1 इव्हेंट असेल. जो दुसरा इव्हेंट घेतला आहे तो काय केला आहे आपण, हा E2 आहे अँड सो ऑन. असे किती इव्हेंट आहेत आपल्याकडे, EN इव्हेंट आहेत. म्हणजे टोटल N इव्हेंट्स आहेत. बरोबर की नाही. बरोबर. आणि नंतर आपण काय म्हटलंय त्याच्यामध्ये पुढं म्हटलंय की ए हा एनी इव्हेंट आहे. आपण एक दुसरा इव्हेंट घेतला. बरोबर. ए हा दुसरा आपण एक इव्हेंट घेतला, जसं की आपण त्याला काय म्हणू, हा इव्हेंट घेतला. बरोबर. आता बघा मी इथं काहीतरी शेडेड पार्ट करतोय. बघा आता दुसरा, आता मी इथं काहीतरी शेडेड पार्ट करतोय. बघा वेगळ्या कलरनं मी काय करतोय, एक शेडेड पार्ट तुम्हाला समजून सांगण्यासाठी घेतोय. आता बघा इथं मी काय घेतोय, इथं बघा हा एक पार्ट जो तयार झाला आहे. आता हा जो पार्ट तयार झाला आहे, हा जो पार्ट कोणाचा आहे, तर हा E1चा पार्ट आहे आणि ह्या एचा पार्ट आहे. जो हा ए इव्हेंट मी घेतलाय ना पूर्ण, हा एचा एक पार्ट आहे, पार्ट आहे. आपण त्याला कसं लिहू शकतो, तर E1 इंटरसेक्शन, हे इंटरसेक्शन आहे काय कोणासोबत, ए सोबत. म्हणजे त्यांच्यातला कॉमन काहीतरी पार्ट. इंटरसेक्शन आपण कशासाठी दाखवतो, कॉमन पार्ट्स शो करण्यासाठी दाखवतो. सिमिलरली हा जो काय तुमचा पार्ट आहे तो कोणाचा आहे, E2 आणि एचा पार्ट आहे. सो त्याला आपण कसं लिहू शकतो, E2 इंटरसेक्शन ए अँड सो ऑन. हा जो तुमचा शेवटचा शेडेड हा जो पार्ट आहे तो कोणाचा पार्ट आहे, तो आहे तुमचा EN इंटरसेक्शन ए. बरोबर ना. आता हा बघा ह्याचं मिनिंग काय आहे, म्हणजे असा डायग्राम काय करतो, रिप्रेझेंट करतो. तर तुम्हाला काय करायचं असतं कधी कधी, आता बघा तुम्हाला काय फाईंड करायचं, तुम्हाला ह्या E1ची प्रोबॅबिलिटी फाईंड करायची असती, ह्या E2ची प्रोबॅबिलिटी फाईंड करायची असती, अप टू सो ऑन ह्या ENची प्रोबॅबिलिटी फाईंड करायची असती. ओके. म्हणून आपण त्याला लिहितो कसं, तर प्रोबॅबिलिटी ऑफ EI गिव्हन ए. EI म्हणजे काय, I इज इक्वल्स टू 1 2 3 जे काय तुमचे इव्हेंट दिले असतील, हे आपण इन जनरल N इव्हेंट घेतलेत ना. सो आयची रेंज काय झाली, I इज इक्वल्स टू 1 टू अप टू सो ऑन N पर्यंत झालं. बरोबर. आता आपण बघा त्याला कसं, ह्याचा अर्थ काय होतो,
तर प्रोबॅबिलिटी बघा, आता इथं काय लिहिलं, प्रोबॅबिलिटी ऑफ आपण काय लिहिले मित्रांनो, EI गिवन ए. ह्याचा अर्थ काय होतो, तर आपण काय करतो, ह्या EIची प्रोबॅबिलिटी फाईंड करतोय. कधी फाईंड करतोय, ज्यावेळेस आपल्याला ए हा इव्हेंट काय होतोय माहीत आहे, तो जो की घडलेला आहे, तो काहीतरी घडतोय, तेव्हा आपल्याला काय करायचं, EIची प्रोबॅबिलिटी फाईंड करायची, बरोबर ना. तर म्हणून मग हा जो इव्हेंट आपण घेतलेला आहे ना, हा ए इव्हेंट आपण काय करतो, हा घडलेला आहे हे माहीत असताना आपण E1ची किंवा E2ची किंवा ENची प्रोबॅबिलिटी काय करतो, फाईंड करतो. आणि हे फाईंड करण्यासाठी आपण कोणाची मदत घेतो, बायस थेरमची मदत घेतो. मग त्याला लिहिलं कसं जातं, तर बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ EI गिवन प्रोबॅबिलिटी ऑफ EI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन यात. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. आता बघा, EI गिवन ए, इथं कसं लिहितं, ए गिवन EI, म्हणजे इथं आता तुम्हाला ए फाईंड करायचं आहे कधी, EI ऑकर्ड होत असताना, आणि EI ऑकर्ड म्हणजे यातलं E1 होईल किंवा E2 होईल किंवा अँड सॉन EN होईल, डिवायडेड बाय काय, त्यांची सम करायची, बरोबर आहे. ह्याला काय म्हणायचं, बायस थेरम म्हणायचं. अशा प्रकारे तुमचं स्टेटमेंट आहे. सो एक्झाममध्ये स्टेटमेंटमध्ये वर क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण हा जो फॉर्म्युला आपण लिहिला आहे ना, तर ह्या फॉर्म्युलामध्ये बऱ्याच जणांचं मिस्टेक होते. आता बघा, तुम्ही जर काळजीपूर्वक वाचलं तर तुम्हाला काही बुकमध्ये प्रोबॅबिलिटी ए किंवा तुम्ही गुगलला सर्च केलं तर ए गिवन बी असा तुम्हाला फॉर्म्युला भेटेल, बरोबर ना. तिथं तुम्हाला दिलं असेल प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ओके, हा जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा तुमचा बायस थेरमचा फॉर्म्युला आहे, पण कधी आहे, ज्यावेळेस तुम्हाला हे जी कंडिशनल प्रोबॅबिलिटी फाईंड करायची असते त्यावेळेस तो बायस थेरमचा फॉर्म्युला आहे, बरोबर. सो ह्या फॉर्म्युलामध्ये कन्फ्यूज होऊ नका. तुमचा मेन जो फॉर्म्युला आहे तो हा तुमचा बायस थेरमचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करायचे असतील तर तोच क्वेश्चन तुम्हाला तोच फॉर्म्युला काय करावा लागेल, यूज करावा लागेल. चला आपण याच्यावरचे काय एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूया. ओके, आता बघा, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय म्हटले बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये काय म्हणले, 3 अर्न कंटेन 6 रेड 4 ब्लॅक 4 रेड 6 ब्लॅक अँड 5 रेड 5 ब्लॅक बॉल्स रिस्पेक्टिवली, बरोबर. वन ऑफ द अर्न इज सिलेक्टेड ॲट रँडम अँड अ बॉल इज ड्रॉ फ्रॉम इट. ओके, इफ द बॉल ड्रॉ रेड, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट इज ड्रॉ फ्रॉम द फर्स्ट अर्न. आता बघा, जर एकदम क्वेश्चन तुम्ही जर वाचला तर तुम्हाला लगेच पटकन समजणार नाही, पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तर तुम्हाला क्वेश्चन समजेल की आपल्याकडे काय दिलेले पहा. आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, सोल्युशन फाईंड करायचे. आपल्याला काय फाईंड करायचं आहे, त्याचं सोल्युशन फाईंड करायचं. बघा, सोल्युशन फाईंड करण्यासाठी आपण थोडंसं छोटं क्वेश्चन करून पार्टमध्ये करून त्याला काही समजून घेऊया. आपल्याला 3 अर्न दिलेत, त्यातल्या एका अर्नमध्ये 6 रेड आणि 4 ब्लॅक आहेत, बरोबर. दुसऱ्या अर्नमध्ये 4 रेड आणि 6 ब्लॅक आहेत, आणि तिसऱ्या अर्नमध्ये 5 रेड आणि 5 ब्लॅकच बोलत आहेत, बरोबर. आपल्याला काय करायचं, त्यापैकी कोणतंही वन ऑफ द अर्न इज सिलेक्ट करायचे, बरोबर ना. कोणतं पण एक अर्न काय करायचे, सिलेक्ट करायचे रँडमली. त्यांनी असं म्हटलं ना की पहिलेच करा, दुसरंच करा, एनी वन असं म्हटले आपल्याला, ओके, किंवा वन त्यांनी असं म्हटलेले. आणि मग ते वन अर्न सिलेक्ट झाल्यानंतर त्याच्यातून रेड बॉल होईलच ही काय करायची, तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाईंड करायची. आणि ती फाईंड करत असताना तो अर्न फर्स्ट आहे ह्याची पण प्रोबॅबिलिटी आपल्याला काय करायची, फाईंड करायची. शेवटी आपल्याला अगोदर त्यांनी काय म्हणले, वन सिलेक्ट असताना करा, बरोबर की नाही. आणि नंतर काय म्हणले लास्टच्या कंडिशनमध्ये की फ्रॉम द फर्स्ट बॉल, तो रेड बॉल जो काही ड्रॉ झाला आहे तो फर्स्ट अर्नमधूनच काय झालं आहे, ड्रॉ झालं आहे, असं काय करायचं आपल्याला फाईंड करायचं. ओके, सो सर्वात पहिले अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बायस थेरमवरचे क्वेश्चन, आता हा कसा समजायचा की हा बायस थेरमचाच क्वेश्चन आहे, बरोबर ना. तर ज्यावेळेस बघा तुम्हाला एक इव्हेंट माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यावरनं दुसऱ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाईंड करायला सांगितली जाते, त्याला काय म्हणायचं, किंवा अशा वेळेस काय करायचं, तुम्ही बायस थेरम यूज करायचं. जसं की तुम्हाला सांगितलं आहे, रेड बॉल काय होतोय, अ बॉल ड्रॉ रेड, म्हणजे हा तुमचा एक इव्हेंट दिलेला आहे, बरोबर ना. हा इव्हेंट तुम्हाला माहिती असताना तुम्हाला काय विचारलं की तो फर्स्ट अर्नमधून सिलेक्ट होते, तो अशा वेळेस तुम्हाला त्याची प्रोबॅबिलिटी फाईंड करण्यासाठी बायस थेरमचा यूज करावा लागतो. सो आता ह्याचं सोल्युशन कसं लिहायचं आहे तर आपण समजून घेऊ. ओके, चला राईट डाऊन आपण सोल्युशन समजून घेऊ. आपण बघा कसं लिहितोय की देर आर 3 इव्हेंट्स डिफाईन ॲज फॉलोज. आपण त्याला काय करतो, डिफाईन करतोय फॉलोज. आता कसं डिफाईन करतोय तर समजून घ्या. लेट E1 इज इक्वल्स टू, आपण E1ला काय म्हणतोय बघा, E1 काय म्हणतोय, अर्न वन सिलेक्ट, अर्न वन
select. सिमिलरली आपल्याला E2ला काय लिहिता येईल? E2 इज इक्वल्स टू सेम ह्याच फॉर्ममध्ये लिहायचं आहे, अर्न सेकंड select. बरोबर. तिसऱ्याला काय लिहिता येईल आपल्याला? अर्न थर्ड select. आपण काय करतोय? अर्न तिसरं पण काय करतोय? सिलेक्ट करतोय. बरोबर की नाही? आता पुढं बघा, आपण अर्न पण काय करतोय? 3 पण सिलेक्ट करतोय. सो आता आपल्याला अजून एक तिथे इव्हेंट दिलेला आहे, ए हा काय करतोय? ए इव्हेंट तुमचा इव्हेंट पण आपल्याला माहिती असणं गरजेचं. तर ए इव्हेंट हा कोणता आहे? तर आपल्याला काय करायचं? रेड बॉल ड्रॉ करायचा आहे. तर मी ह्याला कसं लिहितो? ड्रॉ अ रेड बॉल. रेड बॉल. ओके, अशा प्रकारे आपण काय केले? इव्हेंट्स ड्रॉ केले. तर मला सांगा, आता आपल्याकडे टोटल वाक्य, तर मी अजून एक छोटीशी डायग्राम करतो, मला पटकन समजेल. तुमच्याकडे इथे सॅम्पल पेज आहे, बरोबर. ह्या सॅम्पल पेजमध्ये 3 अर्न आहेत, बरोबर. E1 E2 E3. आपण मला सांगा, हा तुमचा E1 असेल, हा तुमचा E2 असेल, हा तुमचा E3 असेल. तर मला हा E1 सिलेक्ट होण्याचे चान्सेस जे काय असतील ती काय आहे? 1/3. सेम याचे पण काय असतील? 1/3. याचे पण काय असतील? 1/3. तर सिम्पल प्रोबॅबिलिटी आपली काय होते? यूज होते, बरोबर की नाही? मग आता आपल्याला काय करायचं आहे? देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ E1 इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ E2 इज इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ E3. यांची जी काय तिघांपैकी कोणते पण एक सिलेक्ट होण्याची जी काही प्रोबॅबिलिटी आहे ती तिघांची पण कशी आहे? सेम आहे, 1/3. कारण कोणतं पण एक आपल्याला सिलेक्ट करायचं, कितीपैकी करायचे? 3 पैकी, म्हणून आपण त्याला कसं लिहितो? 1/3. क्लिअर आहे? सो आता बघा पुढं, आता आपल्याला काय फाईंड करावं लागेल? आपल्याला एक गोष्ट त्यांनी असं म्हटलेलं आहे की E1 ऑकर्ड होत असताना, आता बघा इथं मी काय लिहितो? इफ E1 ऑकर्स विच कंटेन, म्हणजे E1 ऑकर्ड होते, म्हणजे E1 इव्हेंट हा तुमचा घडतोय, म्हणजे की R1 काय होते? सिलेक्ट होते. मग त्याच्यामध्ये काय आहे? विच कंटेन त्याच्यामध्ये किती 6 बॉल आहेत बघा, रेड 6 आहेत, सॉरी 6 काय आहेत? 6 रेड बॉल आहेत आणि काय 4 ब्लॅक्स बॉल. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे? सो ड्रॉ रेड बॉल. आपल्याला काय करायचं आहे? रेड बॉल ड्रॉ करायचं आहे ना. सो आपण त्याला कसं लिहू? त्याची प्रोबॅबिलिटी कशी लिहिल? किंवा हे तुमच्या नोटेशनमध्ये झालं की E1 ऑकर्स विच कंटेन 6 रेड बॉल्स आणि 4 ब्लॅक बॉल्स. सो ड्रॉ रेड बॉल. आपल्याला काय करायचं? रेड बॉल ड्रॉ करायचे. सो आपण त्याला असं लिहू, प्रोबॅबिलिटी ऑफ E1 ऑकर होतो ना मित्रांनो, तर आपण त्याला कसं लिहितो बघा? प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन E1. जो पण इव्हेंट ऑकर होतो तो गिव्हनच्या नंतर लिहायचा. सो E1 ऑकर होतो तो इथं काय लिहिता येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन E1. हे तुमचं नोटेशनमध्ये झालं. सो ह्याची प्रोबॅबिलिटी किती येणार आहे? काय ड्रॉ करतोय आपण? 6 रेड बॉल ड्रॉ करतोय ना, तर त्या अर्नमध्ये टोटल बॉल किती आहेत? 6 रेड 4 ब्लॅक, म्हणजे डिवाइडला किती असेल? टोटल असेल 10 असेल, म्हणजे 4/10. समजलंय का बघा? 4/10. ओके, सिमिलरली आता आपण काय फाईंड करू शकतो? आपण सिमिलरली फाईंड करू शकतो प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन E2. ह्याचा अर्थ काय होईल? तर E2 ऑकर्स विच कंटेन, त्याच्यामध्ये बघा अर्न 2 मध्ये किती? 4 रेड बॉल्स आणि 6 ब्लॅक बॉल आहे. सो ह्याची प्रोबॅबिलिटी काय येईल? 4/10. सिमिलरली आपण काय फाईंड करू शकतो? प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन E3, म्हणजेच की E3 ऑकर होत असताना आपल्याला ए इव्हेंट माहिती असताना E3 काय होतोय? ऑकर्ड होतोय. त्यावेळेस आपल्याला काय करायचं? ए फाईंड करायचं. तर आपण त्याला आता ह्याच्यामध्ये 5 ब्लॅक आणि 5 रेड बॉल आहे. सो ह्याची प्रोबॅबिलिटी काय येईल? 5/10. ओके, तुम्ही हे एकदा सेंटेन्स लिहिलं तरी चालेल. परत तुम्हाला प्रत्येक इव्हेंटसाठी लिहिण्याची गरज नाही. फक्त हे एकदा लिहा. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन E2 अँड सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन E3 असं लिहिलं तरी पण चालतं. त्याला मार्क्स मिळून जातील तुम्हाला. ओके, आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे? आपली रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी काय आहे बघा. मेन म्हणजे आपली काय आहे? रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी काय आहे? रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी आपल्याला काय म्हटलं आहे त्यांनी? रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी आता रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी म्हणजे तुम्हाला काय म्हटलं आहे की रेड बॉल ड्रॉ होत असताना तो अर्न 1 मधून सिलेक्ट होतोय, बरोबर ना. मग आपण त्याला कसं लिहू? देअरफॉर
आपला काय होतं, रेड बॉल ड्रॉ होतोय, तो कुठून घ्यायचा आहे, E1 मधून घेत असण्याची प्रोबॅबिलिटी फाईंड करायची. सो E1 गिवन ए, बरोबर. E1 गिवन ए आपल्याला काय करायचं, फाईंड करायचं. सो आपण ह्याला कसं लिहू शकतो, बाय युजिंग बायस थेरम. तर आपण काय लिहू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ई इंटू लिहावं लागेल आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ ई, एक मी इरेज करतो तर हे ई इंटू काय लिहायचे आपल्याला, बघा आपल्याला काय लिहायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ E1, प्रोबॅबिलिटी ऑफ E1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ, आता काय लिहावं लागेल आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन E1, बरोबर ना, डिवायडेड बाय, आता आपल्याला त्या सर्वांची सम करायची असते, पण आपल्याकडे टोटल 3 इव्हेंट्स आहेत. तो त्याला बघा मी कसं लिहितो सिस्टमॅटिकली, प्रोबॅबिलिटी ऑफ E1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन E1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ E2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन E2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ E3 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन A3. ओके, आपण फॉर्म्युला लिहित असताना तिथं सम वापरलं होतं, पण समच्या जे तुम्ही काय करता, प्रत्येकांची ॲडिशन घेतो, म्हणजे त्याचा पण अर्थ काय होतो, सेमच होतो. चला, आता आपल्याला सर्व व्हॅल्यूज माहिती आहेत. प्रोबॅबिलिटी ऑफ E1 किती आहे, 1/3, बरोबर, मल्टिप्लाय बाय ए गिवन E1 किती आहे, ए गिवन E1 आपण जे इथे फाईंड केले की ते 4/10. त्याला होल डिवाइडला काय होईल, हेच 1/3 मल्टिप्लाय बाय 4/10 प्लस 1/3 मल्टिप्लाय बाय ए गिवन E2 किती आहे, 4/10, येस 4/10 प्लस E3 किती आहे, 1/3 मल्टिप्लाय बाय ए गिवन E3 किती आहे, 5/10, विच इज इक्वल्स टू, वरचं सिम्प्लिफाय जर केलं तर बघा काय आपल्या आन्सर 4/10 3 30. ओके, डिवायडेड बाय, इथं काय येणार आन्सर आपल्याकडे बघा, 4/30 प्लस 4/30, जे आप कुछ ओके इथं एक मिस्टेक झाली मित्र, इथं 6 आहे, 6 रेड बॉल आहे ना, तो इथं 6 घ्यायला पाहिजे, 6 आपण काय 10. सो इथं किती येईल, 6/10 येईल इथं, 6/10 वरती पण काय असेल, 6/10. ओके, चला पुढं नेक्स्ट काय आपल्याकडे, प्रोबॅबिलिटी ऑफ E3 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन A3. तर इथे किती, 5 1 5 डिवायडेड बाय 10 3 30, म्हणजे इथं प्लस 5/30. ओके, ह्याला सिम्प्लिफाय करा अजून थोडंसं, वरचं मी 6/30 ॲज इट इज ठेवतो, होल डिवायडेड बाय, बघा सर्वांचं डिनॉमिनेटर कसं आहे, सेम आहे. सो फक्त न्यूमरेटरची मी ॲडिशन करतो, काय होईल, 6 + 4 10, 10 + 5 15. सो 15 डिवायडेड बाय किती झालं, 30. हे 30 कॅन्सल, 6/15. ह्याला आपण सिम्प्लिफाय करून कसं लिहू शकतो, 6/15. 6/15ला जर आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर 6/15, ह्या दोघांना पण 3 भाग जातो. सो याचा आन्सर काय असेल, 2/5 3 15, म्हणजे 2/5 हे काय असेल तुमचं फायनल आन्सर असेल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं असतं, ते क्वेश्चन सॉल्व करायचे असते. बघा हे किती आहे तुमचं, 2/13. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे, हा टॉपिक होणार आहे. जर काही अडचण आली असेल तर तुम्ही काय करू शकता, पहिल्यापासून व्हिडिओ प्ले करून बघू शकता. ओके.